ज्ञानेश्वरी पठण अध्याय 3 ओव्या 1 ते 20 श्लोक 1 ते 2। ओम श्री परमात्मने नमः। अथ श्रीमद्भगवद्गीता अथ तृतीयोऽध्याय। अध्याय 3 कर्मयोग। अर्जुन उवाच जायसी चेत कर्मास्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्माणि घोरे मां ययो जयसि केशव। मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसिले कमळापती। तेथ कर्म आणि करता पुरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित गरी। तरी माते केवी श्री हरी मनसे पार्था संग्राम करी ये लाजसी ना महाघोरी। कर्मी सुता हागा कर्म तुची अशेषा निराकरीसी निशेष। तरी मज करवी हे हिंसक का करविसी। तरीहीची विचारी ऋषिकेशा तू मानू देसी कर्मलेशा आणि यसनी हे हिंसा करवी तू आहसी। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम्। देवा तू आची ऐसे बोलावे तरी आम्ही विनती काय करावे। आता संपले म्हण पाप आगवे विवेकाचे। हा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंश तो कैसा। आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा। वैद्युपथ्य वारुनी जाये मग जरी आपणची विषसूये तरी रोगी कैसनी जिये सांगई मज। जैसे आंधळे सुई जे आवंठा का माजवण दीजे मरकटा। तैसा उपदेशु हा गोमटा ओढवला म्हा। मी आधीची काही नेणे वरी कवळिलो मोहेणे। श्रीकृष्णा विवेकूया कारणे पुसिला तुझ। तव तुझी एक एक नवाई येत उपदेशा माझी गोवाई। तरी अनुसरली या काही ऐसे कीजे। आम्ही तनुमनु जीवे तुझिया बोला ओटांगावे आणि तुवाची ऐसे करावे। तरी सरले म्हण आता ऐसिया परी बोधासी तरी निके आम्हा करिसी
येथ ज्ञानाची यास कायसी. अर्जुन म्हणे तरी ये जाणीवेचे तरी सरले. परी आणिक एक असे जाहले. जे तिथे हे डवळिले मानस माझे. देवीची श्रीकृष्ण हे तुझे चरित्र काही दिलीजे. जरी चित्त पावसे माझे येणे ममिषे. ना तरी जखमी तू आहसे माते. की आत्तत्वची कथिले ध्वनिते. हे अवगमिता निरुते जाणवेना. म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा. मज विवेकू सांगावा मरहाटाजी. मी अत्यंत जडासे परी ऐसा लिखे परी येसे. श्री कृष्ण बोलावे तू तैसे एकनिष्ठ. देखै रोगाते जिया जिनावे. औषध तरी देयावे परी ते अति उच्च होवावे. मधुर जैसे तैसे सकळार्थ भरित. तत्त्व सांगावे उचित. परी बोधे माझे चित्त जया परी. रामकृष्ण हरी.